राज्यमंत्री आदरणीय संजय बनसोडेजी, विधिमंडळातील माझ्या सहकारी आणि उपसभापती असणाऱ्या नीलमताई, पालकमंत्री श्री अमित देशमुख, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, अभिमन्यू पवार, माझे सहकारी संभाजीराव, त्याचप्रमाणे साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले, श्री रामचंद्र तिरुके, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र उदगीरी महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, स्वागत मंडळाचे सर्व सदस्य आणि विशेष रूपाने स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने असणाऱ्या या साहित्य नगरीमध्ये भारतातल्या विविध राज्यातून आलेले सर्व मराठी साहित्यिक, मान्यवर साहित्यिक, रसिक मराठी साहित्यिक बांधवांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे साहित्य संमेलनामध्ये अतिशय भव्य असं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत जे साहित्य संमेलनं जवळपास 90 झाली ती मोठ्या शहरात झाली, पण विशेष करून उदगीरसारख्या खरं म्हणजे जिल्हास्थानी अशी जागा नाही आहे, पण ज्या ठिकाणी होत आहे ही ग्रामपंचायत आहे आणि या ठिकाणी अतिशय उत्साहाने या साहित्य संमेलनाचं यशस्वी आयोजन इथल्या जनतेने, इथल्या कार्यकर्त्यांनी, इथल्या आयोजकांनी जे केलं त्या सगळ्यांना मी हात जोडून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण एवढा मोठा कार्यक्रम करणं हे कठीण काम आहे, पण ते त्यांनी यशस्वी करून दाखवलं. माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आपण सगळेजण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पावन पर्वावर असलेल्या या संमेलनाच्या समारोप प्रसंगी आपण सगळेजण एकत्रित झालो आहोत. साहित्यिक आणि साहित्य खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं जीवन घडवणारं आहे. मी आता येत होतो त्यावेळी आठवण करत होतो की माझ्या लहानपणी शाळेत शिकत असताना वक्तृत्व स्पर्धेत मला काही बक्षिसं मिळाली होती. त्यामधलं एक पुस्तक होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं माझी जन्मठेप. एकदा एक पुस्तक मिळालं शिवाजी सावंतांचं मृत्युंजय, आणि एकदा एक पुस्तक मिळालं रणजित देसाईंचं श्रीमान योगी, आणि एकदा मिळालं बम पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती. ही चारही पुस्तकं मी अनेक वेळा वाचली आणि या 4 पुस्तकातून जे मला शिकायला मिळालं ते आयुष्यात पुढे मला कुठूनही मिळालं नसतं असं या 4 पुस्तकातून शिकायला मिळालं, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून जे साहित्य आहे, जे विचार आहेत ते डोळ्याच्या मागे असतात. कुठलीही सत्ता डोळे नष्ट करू शकते, पण डोळ्यामागे दडलेले विचार नष्ट करू शकत नाही, कारण विचार अमर असतात. आणि हे जे विचाराचे संस्कार असतात हे आपल्याला साहित्यातून मिळतात. समाज जीवनामध्ये आणि राष्ट्रीय जीवनामध्ये जेव्हा समाज बदलत असतो, मग ते आर्थिक परिवर्तन असो, सामाजिक परिवर्तन असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये या परिवर्तनाची सुरुवात करणारी जी लोक असतात ती त्या परिवर्तनाच्या संदर्भातल्या उद्दिष्टांच्या समोर ठेवून मग त्या अनुषंगाने आपले विचार मांडत असतात, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये विजन म्हणतो. मी नेहमी म्हणतो की यू कॅन डोनेट आय बट यू कॅन नॉट डोनेट व्हिजन. डोळे दान केल्या जाऊ शकते, पण व्हिजन दान केल्या जाऊ शकत नाही. आणि म्हणून आयुष्यात जगण्याची जी दृष्टी आहे, व्हिजन आहे, ती साहित्य, संस्कृती आणि इतिहास याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मिळत असते. आणि म्हणून साहित्य, संस्कृती, इतिहास आणि विरासत ही आपली खूप मोठी शक्ती आहे. अर्थात हेही महत्त्वाचं आहे की जे उद्दिष्ट आपण समोर मांडलेलं आहे ते कोणतं आहे. आपल्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. लोकशाही आपण स्वीकारलेली आहे आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपला देश आहे. त्यामुळे विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य आहेत.
आणि ती सगळी स्वातंत्र्य असली पाहिजे असंच आपल्या सगळ्यांचं मतही आहे, आग्रही आहे आणि आपली कमिटमेंट आहे. आणि मला तर याकरता जास्त याच्याबद्दल प्रिय, कारण मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात इमर्जन्सीच्या विरुद्ध जयप्रकाश नारायणांनी सुरू केलेल्या संघर्षातून सुरू केली. त्यामुळे लोकशाही स्वातंत्र्याचं महत्त्व वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे. पण हे जे काही आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि साहित्यातून, आमच्या काव्यातून, आमच्या इतिहासातून, आमच्या संगीतातून जे संस्कार होतात त्याचा जर आपण सखोल अभ्यास केला तर आपल्याला अनेक गोष्टी अनुभवायला येतील. मी आपल्याला एक छोटंसं उदाहरण सांगतो की आपल्या इथे आमिर खान नावाचे फिल्म अभिनेते आहेत. त्यांनी तारे जमीन पर म्हणून एक चित्रपट काढला आणि त्या चित्रपटाचे लेखक होते प्रसून जोशी. ते माझे मित्र आहेत. तर मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही या चित्रपटाची पटकथा कशी लिहिली आहे. खरं म्हणजे हा चित्रपट एवढा सुंदर आहे की प्रत्येक शिक्षकाने हा चित्रपट पाहावा. इतकं चांगलं शिक्षणाचं वर्णन, की शिक्षक कसा असावा याचं वर्णन त्या चित्रपटामध्ये आहे. आपल्या इथे चित्रपटाची कथा किंवा पटकथा, नाटकाचं, एखाद्या नाटकाच्या विषयावर होणारं नाटक किंवा एखाद्या विषयावर होणारा संगीताचा प्रयोग हे केवळ लोकरंजनाकरता नाही आहे, केवळ मनोरंजनाकरता नाही आहे, तर संगीत, नृत्य, नाटक, साहित्य, संस्कृती या सगळ्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर एक संस्कार प्राप्त होतो आणि हा संस्कार माणसाचं जीवन बदलवत असतो. आज आपण सगळेजण इथे एकत्रित झालो आहोत. दोष सगळ्यांमध्ये आहे. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. असा कोणीच माणूस नाही आहे की जो 100% परफेक्ट आहे. त्या माणसाचं नाव आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही आहे. पण उत्तम, अधिक उत्तम आणि सर्वोत्तम बनणं हाच चांगला माणूस बनण्याचा उत्तम मार्ग आहे. आणि उत्तम गुणवत्तेवर कोणाचं पेटंट रजिस्टर झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये किंवा कुठल्याही पण, पत्रकारिता असेल, आपण कुठल्या, आता मी एन्व्हायरमेंटच्या क्षेत्रातल्या पती पत्नींचा सत्कार केला, या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येकजण काही ना काही चांगलं करत असतो, चांगलं शिकत असतो आणि चांगलं सांगत असतो. ही जी प्रक्रिया ही प्रबोधन, प्रशिक्षण आणि लोकसंस्कार अशी आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगताना एक विनंती करायची आहे. खरं म्हणजे मी एवढा विद्वान नाही आहे, पण माझ्या मनातला छोटासा विचार आपल्याला विचारार्थ मांडणार आहे. की स्वामी विवेकानंदांनी एक भविष्यवाणी करून ठेवली होती. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की 18वी सदी जी होती ती मुघल सल्तनतची सदी होती. सगळीकडे मुघल सल्तनतचा बोलबाला होता आणि मुघलांचं राज्य होतं. ज्यावेळी 19वी सदी सुरू झाली त्यावेळी सगळीकडे इंग्रजांचा युनियन जॅक फडकत होता आणि इंग्रजांचा हा सूर्य, त्यांचं राज्य कधी मावळणार नाही असं लोक म्हणत होते. ही त्यांची सदी होती. 20वी सदी जेव्हा आली ती एक अमेरिका, एक सुपर इकॉनॉमिक पॉवर आणि सगळ्याच दृष्टीने पुढे असणारा देश म्हणून आपल्या समोर आला. आणि विवेकानंदांनी या तिन्ही सदीचं वर्णन करत असताना शेवटी सांगितलं होतं की आपली जी 21वी शतक आहे हे भारताचं आहे, हिंदुस्थानचं आहे, आपल्या सगळ्यांचं आहे. आणि हे जर 21वं शतक जे आहे यात आपल्या देशाला विश्व समुदायामध्ये सर्वांगीण दृष्टीने प्रगती पथावर नेऊन आदर्श म्हणून नंबर 1 वर पोचवायचं असेल तर समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये हे जे उद्दिष्ट आहे याच्यामध्ये एकमत असलं पाहिजे. आपण 2 गोष्टींचा नेहमी ध्यास घेतलेला आहे. लातूर पॅटर्न प्रसिद्ध आहे आणि लातूर पॅटर्नची सुरुवात उदगीर पासून झालेली आहे. म्हणजे ही सरस्वतीचं मंदिर आहे. नॉलेज, ज्ञान, नॉलेज ॲज ए पॉवर, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल, सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, आपल्याला नॉलेज म्हणतो. नॉलेज जे शिक्षणातून मिळतं, ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे, ती पॉवर म्हणजे शिक्षण आहे. आणि म्हणून आपलं भविष्य जे आहे ते
आपल्याला ज्ञानाचं रूपांतर वेल्थमध्ये करायचं आहे. कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ. त्याकरता विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, सर्व्हिस सेक्टर या सगळ्या क्षेत्रामध्ये जगाला मार्गदर्शन करण्याची कुवत आपल्या देशात निर्माण करायची आहे. मला अनेक वेळा विदेशात जाण्याची संधी मिळाली. जपानच्या प्रधानमंत्र्याबरोबर भेटलो असताना त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुमच्या देशातले इंजिनियर्स, जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, ते एवढे हुशार कसे आहेत? त्यांच्या शरीरात काही मॅथमॅटिक्सचे जीन्स आहेत का? आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये, अमेरिकेमध्ये, सिलिकॉन व्हॅलीमध्ये, सगळ्या ठिकाणी आपली मान स्वाभिमानाने उभी राहते. एवढं मोठं काम आपल्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सने करून दाखवलं. अमेरिकेमधल्या 10 चांगल्या डॉक्टरपैकी 6 डॉक्टर भारतीय आहेत. लंडनमध्ये आणि युकेमध्ये ही पद्धत आहे की कोणी आजारी पडला तर भारतीय डॉक्टरकडे जातात. हे गुडविल आहे. आणि हे गुडविल आपल्या इथल्या तरुण मुलांनी अभ्यास करून, प्रशिक्षणातून, अनुभवातून, स्किल हासिल करून त्यांनी आपल्याला प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून दिलेला आहे. आज आपल्याला शेक्सपियरचं आपण नाव घेतो, पण याचा अर्थ आपले भारतीय साहित्यिक काही कमी नाही आहे. आज या इथे मंचावरही अनेक जण उपस्थित आहेत आणि साहित्यिकांनी देखील आपल्यासमोर काही उद्दिष्ट ठेवलेलं आहे. साहित्य जे आहे ते केवळ मनोरंजनाकरता नाही आहे. इतिहास, साहित्य आणि संस्कृती हा केवळ मनोरंजनाचा विषय होऊ शकत नाही. त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे काही भावार्थ आहे. देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. लेटर जरी काही असलं तरी त्याच्या मागचं स्पिरिट खूप महत्वाचं आहे आणि ते स्पिरिट आपण सगळेजण समजून घेतो आणि त्यातून आपल्या जीवनाला दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो. आपण 3 गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतो की इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. इथिक्समध्ये सगळं आलं. एज्युकेशन पण आलं, साहित्य पण आलं, इतिहास पण आला, संस्कृती पण आली, नाट्य, साहित्य सगळं काही आलं. आणि इकॉनॉमी म्हणजे विवेकानंदांनी सांगितलंय की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. शेवटी सगळ्या गोष्टी करण्याकरता साधनं पाहिजे. साधनांशिवाय सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत. आणि आपल्याला सुखी, समृद्ध, संपन्न समाज बनायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे विकासाच्या दृष्टीने पुढे गेलं पाहिजे. गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. पर कॅपिटा इन्कम वाढलं पाहिजे. ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट वाढला पाहिजे. जलसंवर्धन वाढवलं पाहिजे. साहित्यिकांनी जलसंवर्धनावर एवढी पुस्तकं लिहिली आहे की त्यातल्या अनेक याच्यात मला एकाने वाचायला मिळालं की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा, गावातलं पाणी गावात, शहरातलं पाणी शहरात, घरातलं पाणी घरात. छोटासा विचार आहे. मी आता संभाजीरावांना विचारत होतो की लातूर जिल्ह्यामध्ये इरिगेशन किती आहे? म्हणजे 18%. मी म्हटलं जोपर्यंत लातूर जिल्ह्यातलं इरिगेशन हे 50% वरती जात नाही तोपर्यंत इथली जनता सुखी, समृद्ध आणि संपन्न होऊ शकत नाही. पाण्याचा प्रश्न आहे, लातूरवाल्यांना माहिती आहे किती गंभीर आहे. आणि त्यामुळे या प्रत्येक विषयावर प्रबोधन करणारं साहित्य, एन्व्हायरमेंटवर अनेक आहेत. आज आपल्या देशामध्ये पेट्रोल डिझेलमुळे किती मोठं नुकसान सुरू आहे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. माझं स्वप्न आहे की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता राहता कामा नये, या देशातला शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे. खूप प्रयोग सुरू आहेत. माझ्याकडे पाण्यावर चालणारी, हायड्रोजनवर चालणारी कार आहे दिल्लीमध्ये. एवढी सुंदर कार आहे की मर्सिडीज पेक्षाही पण कम्फर्ट आहे. आज जग पुढे चाललेलं आहे आणि आपल्यालाही पुढे जायचं आहे. समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये हा समाज कसा घडवायचा आहे, हा देश कसा घडवायचा आहे, याची व्हिजन देण्याची जबाबदारी समाजातल्या ज्या धुरणांवर आहे, ज्या विचारवंतांवर आहे, ज्या सारस्वतांवर आहे, ते सगळे सारस्वत आपण जमल्यात. त्यामुळे आपल्या लिखाणामागचं उद्दिष्ट काय आहे आणि उद्दिष्टामागचा भावार्थ काय हा खूप महत्वाचा आहे. चांगल्याही गोष्टी आहे, वाईटही गोष्टी आहेत. आज आपण सगळेजण एकमेकाला दोष देतो. सगळ्याच क्षेत्रामध्ये ऱ्हास झालेला आहे.
प्रत्येक क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये झालेला आहे, समाजकारणात झालेला आहे, पत्रकारितेत झालेला, आणि इथले जे विषय होते चर्चेचे सगळे, ही गोष्ट खरी आहे की कुठेतरी आपण कमी पडतो आहे. पण कमी पडण्यावर केवळ चर्चा करून होणार नाही, तर ज्या कमी आहेत त्या शोधून काढून त्याच्यावर मात करून पुढे जाण्याची गरज आहे. आणि याकरता आज आपल्याला आपलं साहित्य, संस्कृती, इतिहास मोलाची आहे. आज मला एक चांगली गोष्ट आठवते की मी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये गेलो होतो. मला तिथे भाषण देण्याची संधी मिळाली आणि तिथलं भाषण झाल्यानंतर मी प्रधानमंत्र्यांकडे चहा प्यायला गेलो. त्यांनी मला एक प्रश्न विचारला. विदेश मंत्री आणि प्रधानमंत्री दोघेही होते. त्यांनी विचारलं, तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? मी चुपचाप व्हायच्या आधीच फॉरेन मिनिस्टर म्हणाले, तुमची पॉप्युलेशन खूप जास्त आहे, गरिबी, भूकमरी, बेरोजगारी, महागाई, त्यामुळे आम्हाला खरोखर समस्या, असं मी सांगितलं. मी त्यांना उलटा प्रश्न केला की तुमच्या देशामधली सगळ्यात मोठी गंभीर समस्या कोणती आहे? त्यांनी मला उत्तर दिलं की आमच्या देशामध्ये तरुण मुलं आणि मुली लग्न न करताच लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतात, त्यामुळे आमची समाज व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, ही आमची सगळ्यात मोठी समस्या आहे. मग त्यांनी मला असा प्रश्न विचारला, ही समस्या तुमच्या देशामध्ये नाही आहे का? जेव्हा पॉप्युलेशन जास्त आहे, गरिबी आहे, भूकमरी आहे, बेरोजगारी आहे, मग तुमच्याकडे ही समस्या नाही आहे का? मी म्हटलं नाहीच्या बरोबर. त्यांनी विचारलं, हे कसं शक्य आहे? तेव्हा मी त्यांना सांगितलं की भारतीय जीवन पद्धती जी आहे, परिवार पद्धती आहे, ती मूल्याधिष्ठित आहे. आपल्या रामायण महाभारतापासून भगवान गौतम बुद्धापासून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत प्रत्येक वेळा एक संस्कार मिळाला, आणि या प्रत्येक संस्कारातून आपलं मन आणि व्यक्तित्व घडत गेलं. त्या मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि परिवार पद्धतीमुळे आज देखील भारतीय समाज जीवन समृद्ध आहे आणि संपन्न आहे, आणि म्हणून ही समस्या आपल्याकडे नाहीच्या बरोबर आहे. पण हे सगळे संस्कार मिळाले कुठून? हे सगळे संस्कार, समाज प्रबोधनाचे संस्कार, कधी चित्रपटातून मिळाले, कधी इतिहासातून मिळाले, कधी संस्कृतूून मिळाले, कधी साहित्यिकांच्या पुस्तकातून मिळाले, किंवा कधी कधी लहानपणी मराठीतल्या पुस्तकात दिलेल्या लेखकांच्या लहान लहान लेखातून मिळाले. मी नेहमी एक गोष्ट मला आठवते की मी दिल्लीला जाण्याकरता रिलक्टंट होतो, पण मला अचानक जावं लागलं. आणि गेलो तर पक्षाचा अध्यक्ष म्हणून गेलो होतो. त्यावेळी मला खूप लोक भेटायचे. मला मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी नाटक, मराठी संगीत भयंकर आवडतं. आणि माझी अशी श्रद्धा आहे की मराठी नाटक, मराठी साहित्य, मराठी संगीत हे खूपच वेगळं आहे. याची तुलना फक्त देशातून बंगालशी होऊ शकते. आणि याचं तुम्हाला महत्त्व महाराष्ट्रात राहून नाही कळत. जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाता तेव्हा मराठी साहित्य, मराठी भाषा, मराठी संगीत, मराठी नाटक, मराठी भावगीत आणि अगदी सुरेश भटांची गझल, इथपर्यंत मराठी किती मोठं आहे हे आपल्याला लक्षात येतं. मी गमतीने एकाला सांगितलं की ज्या लोकांना मी खूप मोठं समजत होतो, त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून हे लक्षात आलं की मी यांना जेवढं मोठं समजत होतो तेवढे मोठे नाहीत, ते थोडे लहानच आहेत. आणि ज्यांना दुरून मी खूप लहान समजत होतो, त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून हे लक्षात आलं की ते खूप मोठे आहेत. त्यामुळे माझी आपल्याला एकच विनंती आहे की समाजात चांगलंही आहे, वाईटही आहे, खरं आहे, खोटं आहे, सत्य आहे, असत्य आहे, नैसर्गिक चांगुलपणाही आहे, ढोंगीपणाही आहे. सर्व प्रकारचे राग, स्वर आणि स्वाद समाजात उपलब्ध आहे. आता ते बगड्याचं उदाहरण चांगलं आहे की दूध आणि पाणी मिसळून दिल्यानंतर त्यांनी फक्त ते दूध पितात आणि पाणी सोडून देतात. पण आता असा पक्षी होता कामा नये की जो केवळ पाणीच पिईल. आपल्याला समाजात जे चांगलं दिसेल, जे समाजाकरता उपयोगी आहे, जे समाजाकरता अनुकूल आहे, जे समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन करणार आहे, जे समाजाला विकासाच्या, सर्वांगीण विकासाची नवीन दिशा देणार आहे, ते साहित्य समाजाची आवश्यकता आहे. आपल्याला अधिकार आहे, कोणत्याही विषयावर लिहिण्याचा अधिकार आहे, आणि तो अधिकार अबाधित आहे. पण कोणता विषय समाजाच्या उपयोगाचा आहे आणि कोणता नाही आहे हे ठरवण्याचाही अधिकार आपल्याला आहे.
शेवटी आपण नेहमी म्हणतो की आपण एखाद्या माणसाकडे जातो, छोट्या माणसाकडनं चांगल्या गोष्टी शिकतो आणि त्या आपल्या व्यक्तिमत्वात आपण आणण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे आज वाद आहे, विवाद आहे आणि राजकारणामध्ये तर आहेच. आणि आज मला अनेक वेळा, मी नेहमी एक पथ्य पाळतो, मी नेहमी म्हणतो की शिक्षणाच्या व्यासपीठावरून आणि साहित्याच्या व्यासपीठावरून राजकारण बोलता कामा नये. कारण हे अबाव पॉलिटिक्स आहे आणि त्यामुळे याच्यात राजकीय विचाराचा रंग देऊन याच्यात मिश्रण करण्याची गरज नाही आहे. आणि आत्ताच अमित देशमुख म्हणाले की सगळेच तुम्ही साहित्यिक झाले. तुम्ही म्हटलं हे सगळेच आमदार खासदार सगळे साहित्यिक झाले, तर मग साहित्यिकांनी, ओरिजिनल साहित्यिकांनी काय करायचं? पण राजकारणामध्ये साहित्यिकालाही महत्व आहे. मी ज्यावेळी विद्यार्थी होतो तेव्हा आपल्याला आणीबाणीच्या विरोधामध्ये पु ल देशपांडे, दुर्गा भागवत यांनी त्यावेळी भारतातली लोकशाही वाचवण्याकरता आपल्या आयुष्याचा प्रवास सगळा सुरू केला आणि त्यांनी त्यावेळी लोकांचं प्रबोधन केलं लोकशाही वाचवण्याकरता. इलेक्शन संपलं, त्यांनी राजकारण सोडून दिलं. आणि म्हणून राजकारण म्हणजे केवळ पॉवर पॉलिटिक्स नाही आहे. राजकारणाचा अर्थ आहे राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकासकारण, अर्थकारण. राजनीतीचा अर्थ आहे बृहत्त राजनीती, लोकनीती आणि धर्मनीती. इथे धर्माचा अर्थ वेगळा आहे. आणि त्यामुळे राष्ट्र बनवायचं असेल, राष्ट्र घडवायचं असेल तर केवळ सत्ताकारणातून ते यशस्वी नाही आहे. आणि म्हणून एखादा राजकारणी जरी साहित्यिक असला तर असू शकतो, आहेत अनेक लोक. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे मराठीचे चांगले साहित्यिक होते. आणि मला आठवतं की त्यांना ते होते म्हणूनच संस्कृतचे अभ्यासक होते. आणि त्यांच्या आग्रहामुळेच त्यावेळी डॉक्टर श्रीकांत जिचकार आणि सुधाकरराव नाईक या दोघांमुळे संस्कृत विश्वविद्यालयाची स्थापना झाली. म्हणजे राजकारणामध्ये देखील साहित्य समजणारा असेल, संस्कृती समजणारा असेल तर पॉलिसी तशी इम्प्लिमेंट होणार आहे. आणि म्हणून आज राजकारणामध्ये येण्याकरता कोणालाही पण जनता कोणालाही उभं राहता येतं. ज्याचं मतदार यादीत नाव आहे तो उभं राहू शकतो. जिसको दम है दम अजमा लो. पण प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक क्षेत्रातली काही विशेषता आहे, काही चांगल्या गोष्टी आहे, काही वाईट गोष्टी आहे. आज आपण शिक्षण संस्थेमध्ये जातो. शिक्षण हे राजकारणापासून मुक्त असलं पाहिजे. आपण आपली शिक्षण संस्था जी आहे त्या संस्थेचे संस्थापक कुठल्याही राजकीय विचाराचे असतील, पण शिक्षण संस्थेमध्ये मिळणारं शिक्षण मात्र राजकारणापासून मुक्त असलं पाहिजे. आज आपल्या समाजामध्ये अनेक दोष आहेत. जातीयता आहे, अस्पृश्यता आहे, कधी कधी धर्मांधता आहे. आणि हे सगळं जर तुम्हाला नष्ट करायचं असेल तर लोकांचं मन बदलावं लागणार आहे. आणि ते जर बदलवायचं असेल तर साहित्यिक, पत्रकार, इतिहास संशोधक ह्या सगळ्या लोकांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलं होतं की 21व्या शतकामध्ये आपल्याला संपूर्ण विश्वामध्ये सर्वांगीण दृष्टीने नंबर 1चं राष्ट्र बनायचं आहे, हे जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तसंच साहित्य, तसंच काव्य, तसंच संगीत, तसाच इतिहास आणि तसेच संस्कार असतील तरच हे स्वप्न पूर्ण होणार आहे. या देशामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे. माणूस हा जातीने श्रेष्ठ नाही आहे, गुणांनी श्रेष्ठ आहे. जातीयता, छुवाछूत, अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या आधारावर विश्वाचं कल्याण झालं पाहिजे असा भाव आपल्या संस्कृतीने जगाला दिलेला आहे. मी बर्लिनमध्ये गेलो होतो श्री श्री रविशंकरजींच्या कार्यक्रमाला. लाखो लोक बसले होते, आपल्या देशातले नव्हते. अनेक देशामध्ये आपलं योग विज्ञान, आयुर्वेद, आज भगवान गौतम बुद्धांनी आपल्या देशातून सुरुवात केली. आम्ही बुद्ध सर्किट तयार केलं. भगवान गौतम बुद्धांनी त्यांचा विचार जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला. त्याला एवढी स्वीकारार्हता मिळाली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्याला विश्वामध्ये प्रथम क्रमांकाचं राष्ट्र व्हायचं असेल तर आपलं साहित्य, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपली विरासत याच्यापासून अध्ययन करून भविष्याची नीती आखावी लागणार आहे. मला पूर्ण हे मान्य आहे की कोणी कुठल्या विषयावर लिहावं आणि काय लिहावं हा त्यांचा अधिकार आहे. पण समाजानुकूल, युगानुकूल आणि राष्ट्रानुकूल साहित्य हे समाजाला, देशाला एका प्रगतीच्या आणि विकासाच्या दिशेने नेणार आहे.
या साहित्य संमेलनामध्ये खूप चांगल्या चांगल्या विषयावर चर्चा झाली, चिंतन झालं, मनन झालं. मतभेद असतात. मतभेद हे जिवंतपणाचं प्रतीक आहे. मतभेद असायला काही हरकत नाही, पण मनभेद असायला नको. मतभिन्नता असली तरी काही हरकत नाही, कारण आपल्यामध्ये अनेक प्रकारचे विचार आहे, अनेक प्रकारची लोक आहेत. आणि आपल्या साहित्याने, आपल्या संस्कृतीने शिकवलं की आपल्या विरोधी जरी विचार असेल तरी त्या विचाराचा सन्मान केला पाहिजे, हेच आपल्याला शिकवलं गेलं आहे. त्यामुळे मतभेद आणि मतभिन्नता याचा संबंध मनभेदाकडे होऊ नये. आणि शेवटी सगळ्या गोष्टी बदलत असतात. बघा, 47 साली आपल्या देशामध्ये समाजवाद, साम्यवाद आणि पुंजीवाद हेच प्रमुख होते. आणि आता सगळे रेफरन्स बदलले. त्यावेळी साम्यवाद, समाजवाद, पुंजीवाद, साम्यवाद रशियामध्ये बदलला, चीनमध्ये बदलला. आता समाजवाद होता, तोही चळवळ संपुष्टात आली, पण लोकांना उत्तर नाही मिळालं. अजूनही लोक शोधात आहे की आमच्या विकासाचा शाश्वत मार्ग कोणता आहे, आमची गरिबी, भूकमरी, बेरोजगारी कशी दूर होईल, आमच्या इथे चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं प्राप्त होईल, आमच्याकडे चांगल्या प्रकारच्या हेल्थ सर्व्हिसेस कशा प्राप्त होतील, गरीबातल्या गरीब माणसाला रोटी, कपडा, मकान कसं मिळेल. अनेक गोष्टीवर मंथन सुरू आहे, चर्चा सुरू आहे, टेक्नॉलॉजी आली आहे, रिसर्च सुरू आहे. पण अंतिमतः अजूनही कुठला तरी सक्सेसफुल फॉर्म्युला मिळालेला नाही आहे. जेव्हा चिंतन होतं, मनन होतं, त्यातून काही ना काही मिळतं. एका फिलॉसॉफरनी सांगितलं आहे की पर्स आणि पर्सन याच्यामध्ये पर्सन म्हणजे व्यक्ती श्रेष्ठ आहे. पर्सन आणि पार्टी म्हणजे व्यक्ती आणि पार्टी म्हणजे पक्ष, त्याच्यात पक्ष श्रेष्ठ आहे, संघटना श्रेष्ठ आहे. आणि पार्टी आणि फिलॉसॉफी याच्यामध्ये फिलॉसॉफी म्हणजे विचार महत्त्वाचे आहेत. आणि हे साहित्य संमेलन आपल्या सगळ्यांना भविष्याचा वेध घेणारा विचार देणारं साहित्य संमेलन आहे. प्रत्येक साहित्यिकाने केलेल्या ठरावातून, मांडलेल्या भाषणातून एक विचार मांडलेला आहे. आणि तो विचार समाजानुकूल आहे, राष्ट्रानुकूल आहे, युगानुकूल आहे. आणि आपल्या सगळ्यांना एक गुणात्मक परिवर्तन करून प्रगती आणि विकासाकडे नेणारा आहे. त्यामुळे केवळ मनोरंजनाचा भाग याच्या मागे नाही आहे, तर या हजारो लोकांना, ग्रामीण भागातल्या जनतेला ही विचाराची मेजवानी या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मिळाली. आणि जे जे आपण सगळ्यांनी ऐकलं असेल त्या सगळ्यातून, त्या विचारातून आपल्यालाही पण एक नक्कीच चांगला नवीन जीवन दृष्टिकोन प्राप्त होईल. आणि भविष्याचा वेध घेण्याकरता तो नक्कीच उपयोगाचा ठरेल असा मला विश्वास आहे. खरं म्हणजे मला हेलिकॉप्टर संध्याकाळी 6 नंतर उडू शकत नाही, ही अडचण आहे. आणि मला सोलापूरला जायचं असल्यामुळे घाई आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना बोलता आलं नाही. परंतु मला खूप आनंद आहे की मी साहित्य संमेलनाचं एवढं विराट स्वरूप मी बघितलं. नाही तर कधी कधी साहित्य संमेलन क्लासेसचं होतं, मासेसचं होत नाही. मी अध्यक्षांनाही पण धन्यवाद देईल. त्यांना प्रशासकीय अनुभव होता, ते बीडचे जिल्हाधिकारी होते आणि ते साहित्यातही आहेत. त्यामुळे त्यांना राजकारणही माहिती आहे, प्रशासनही माहिती आहे आणि तर साहित्यही माहिती आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की या सगळ्या विचारातून, विचाराच्या मंथनातून आणि चिंतनातून आपल्या भागातल्या या लाखो लोकांना आपल्या भविष्यातल्या जीवनाचा मार्ग चोखाळण्याकरता एक चांगली दिशा, एक चांगलं संस्कार, एक चांगलं प्रबोधन, एक चांगलं प्रशिक्षण आणि त्याची मेजवानी या साहित्य संमेलनाने आपल्या सगळ्यांना दिली. आपण ते यशस्वी केलं, याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण सगळेजण मिळून या विचाराच्या अमृतातून आपला समाज आणि आपला देश योग्य रीतीने आपल्याला पुढे कसं जाता येईल याचा विचार करून आपण पुढे मार्गक्रम करू असा विश्वास व्यक्त करून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. उपप्राचार्य डॉक्टर R.K. मस्के आभार प्रदर्शन करतील. धन्यवाद सर. केंद्रीय मंत्री, देशाचे द्रष्टे नेते, आणि आज ज्यांनी अतिशय औचित्यपूर्ण विचारगर्भ अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या वतीने
मी गडकरी साहेबांचे मनपूर्वक